सुरुवातीचा मला कोणा घ्यावा. हॅलो हॅलो वातावरण रे अरे एवढा आवाज एवढा तुझ्या काय माझ्या वाटतं ते तिकडं पण आहे खर्च माझ्याच आहे ना. मांग्या बुवा तुम्हाला देऊ चालू बाबा या का बाजून काय काय पैसे पण आले. गणपती बाप्पा झाली सुरुवात. अहो हे बरं माहिती बरोबर आहे हे गंमत आहे गंमत वय वय पण करा. हे पर्यंत आता एकच रूम आहे ना मध्ये फक्त भीत आहे शक्तीवाल्यांमध्ये आणि तुऱ्यावाल्यांमध्ये. तर तोंड दिवाले मी तिकडे गेलो त्यांच्या रूमातलं. अहो 10-15 नारळ टाक तोडून घेऊन मग एवढी तयारी एवढा घाबराय ना मला एवढा नका घाबरू साधा आहे एवढा मी त्याला देत नाही. तरी पण बाय माझ्या दिवसांनी काय तर वय दुश्मन असेल त्यांना काय जो केला असेल त्याचा भयाकारी खेळ हे घरोदार घराण्यातलं शक्तीवर शाहीर चाल करून आलेला आहे. सुखात सोडून ठेव आणि दारिद्र्यभर माझी आईशी आज माझी आई आज सोडून दे माझ्या कसं भेटले हे काय माहिती जाऊ माझ्या त्याला लागून या ठिकाणी सुरुवात करूया. शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि याचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये पुढे आला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक होऊन महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि संतांच्या भूमी संत बाळूबाबा अवघा उत्तर हिंदुस्थान आणि आपल्या आठवड्या टापाखाली पात्र करता आणि मल्हारशाहीची पूर्णपणे होती मल्हारशाहीचे मल्हारा होळकर या इंग्रजांना अठ्ठाला पराभूत करून या हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वराज्याची ठिणगी पेटवली स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर धर्मयोगी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाची नतमस्तक होऊन माझ्या गावची पांढराई नवराई लांड्याचा धनी केलाने देवचा वाटा वेदांच्या हिशोबाने मुंबईचे मुंबाने जागे महाराज नटेश्वर रंगदेवता यांच्या चरणाची नतमस्तक होऊन मूलगाने बाबुरले घराण्याचे कैलासवासी सद्गुरू भुवाशंकर यांचे बाबा राजाराम बाबा विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य उदयवाला शाहीर विकास लांबोरे लंबाई ज्ञान घरगरवाडा शाखा जयवंतमध्ये ज्ञान बोलणार पन्नासची गोडवाडी यांच्यासोबत ही कला सादर करताना माझा ढोंगे पाटू सिद्धार्थ मारगोडे संदेश उपटे अजित चव्हाण कीबोर्डला बेंजलाल सावीलाला आणि ऑक्टोबरला मला रोड तिथे आणि साऊला मला राजू मडाला सर्व गावाला मुलगा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. माझे प्रतिस्पर्धी शाहीर भानुदास घराण्यातील भिकाजी भोवड यांचे शिष्य मंगेश बुवा यादव यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहे. मला फक्त 2 मिनिट लागतील बाकी सगळी मजाच मजा आहे. तुम्ही फक्त मजा करा. अनेक मंडळी आहेत त्यांची नावं घेणं सगळ्यांचं मला शक्य नाही आहे कारण वेळामध्ये अनेक दिवसांनी आलो खूप सारी माध्यमे आहेत सर्वांचे नाव घेणं गरजेचं आहे. सर्वांची नावं नाही जमतात. शक्यतो जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची विठ्ठल रुक्माई आणि जीवदानी कला फाउंडेशन आणि त्याचे सर्व सभा
आमचे भिकाजी बुवा भट यांना मला समुद्र करून त्यांनी आम्हाला संधी दिली. त्या संधीचं सोनं आम्ही करू इथोय. बुवा बोललं 9 बाऱ्या झाल्यावर का एकदम बारीक लक्ष आहे म्हणजे सगळं त्यांचं. माझ्या आईच्या कानावर इनडायरेक्टली बोलायचं होतं, सगळ्या गोष्टीवर बोलायचं होतं, सगळ्या भाऱ्या बागतात, लाल लाल कलरची बांगडी याचं सगळं होतं लक्षात. पण बुवा तुम्हाला एकी एक दोनकी दोन वाजता येत नाही. अरे माझी 11वी बारी 9वी बारी नाही बुवा. 11 एकूण एकावर एक 11 आणि 11चे 11 हाऊसफुल काय ना बारी कलगीपुरा हे ढोको तो माझं मध्ये डिस्टर्ब होतं. मी गावठी बुवा ना तर बोललं ना बुरा करता बुवा अहो हे पडेल ऐका ना अरे उडवायला चाललेला परत येत नाही तिकडे. मी म्हटलं मला काय आपला वाढ वडेल आत्ताचे दिवस ही लावणी झाली, पेरणी झाली, लावणी झाली आणि तिथनं बैल धुवून घरात गेला, पेंडा घातला की परत गेला, पाय शेकून तिथं जरा आगीवर आणि बाहेर परत चाळ बांधलं, घोंगरू घेतलं, ढोलकी वाजवली आणि 12 गेल्या रात्रीभर परत गेला दुसऱ्या दिवशी शेतात. आणि त्या वडवडिलांना मूर्त मोडवलेली आणि काल 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या दरबाराच्या शपथेची नोंद झाली आणि आमच्या नमनाची नोंद झाली. आणि आज याची हॉलमध्ये जिद्द पाहिजे, जिद्द. आपल्या लोककलेवरती लोककलेला कधी अंडर एस्टिमेट करायचं नसतं. आपल्या बोली भाषेवर हट्टी राहायचं आणि आपण जिद्दी असायला पाहिजे. सरकार काय त्याच्या वरचे पण आपण नोंद घेईल. एक दिवस आपण केंद्र सरकारच्या राष्ट्रपती भवनच्या समोर नाही मित्र झाला तर सांगितले आलं बघित राहायचं. शिवाचा नाच माझ्या गणपतीचा नाच आहे तो. माझ्या येण्या वाकड्या मानवंडांना जोडलेली बी आहे त्याचा वटवृक्ष झालेला आहे. या ठिकाणी अनेक मंडळांना आहे. माझे सचिन कोलामते माझा पाठीराखा याचा नाच त्याच्या जोर मी करतो. माझ्या विराज साहेब गणपत नांबोरे या ठिकाणी जैन ओझा माझे पाठीराखे, शशिकांत मांडवे कुठं असेल जगाच्या पाठीवर तिकडे आपलं येतात. राजू ब्रीत आहेत, मला तिच्या भोवड आहे आणि या शक्तीपुरातील भानुदास घराण्याची शान सूर्य म्हणताय आमचे डॉक्टर सूर्यकांत चव्हाण माऊली, भरत गाणेकर, जितेश रेवाळे, सूर्यकांत जागळे माझा पाठीराखा. अनेक आमचं जीव आहे ते माझे राम सर, राम नागळे सर, प्रकाश पुजारी आहेत पुणेवाले बुवा, शाहीर नितीन आंबरे आहेत, शाहीर चंद्रकांत धोपड, सुधाकर मास्टर आमचे कलगीचे चिटणीस, प्रशांत पवार मंडणकर माझे साथी सोबती, शाहीर संतोष कलमते माझा आधार, प्रकाश डोईपुणे, महेश चौगले मुंबई पोलीस, जनार्दन नात्रे, आनंद चौगले माझे शिष्यमंडळी, विनायक धोपड, डोंगरे शोपते, सर्व युट्यूबर सीडी आहे, अनेक निर्गीड आहे, येसर आहेत, शंकर भुवन आहेत, धनंजय रांबाडे आहेत, अशोक सपकाळ आहेत, रवींद्र नांबोरे, सदा सर्वदेव, शाहीर तांबे त्यांच्यासोबत पण माझे अमोल काटेखेडचे, शाहीर नितीन भोसाळ, संतोष पागळ, निलेश रसाळ, 2 मिनिटं अमोल काटे, माझी बहीण भारती नांबोरे, सुरेश अण्णा ढवाळे आलेले आहेत, खेडशीवरनं आणि सावंत राजू पगार, सर्वांना मला समुद्रा, उदयसिंग सुभेदार, विजय नांबोरे, माझ्या गावचे राजेंद्र बेर्डे, प्रकाश झोरे, विजय झोरे, सगळे अद्याप विनोद फटकडे मला समुद्रा. कार्यक्रमाला सुरुवात करतोय.
मन्नूरं मन्नूरं सद्गुरुर्वाक्य मोक्षं या ठिकाणी जो परमात्मा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्र पुरोगामी राज्य ज्याप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या महाराष्ट्रामध्ये रुजले आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे आणि थोर निरूपणकार आहेत, प्रबोधनकार आहेत आणि याच्यातून आमचा महाराष्ट्र घडला आणि हीच मांदियाळी पुढे संत परंपरेने नेली आणि त्याच्यातील एक परंपरा जी थोर परंपरा आहे ते आमचं नाणीच धाम आहे, आमच्या रत्नागिरीमध्ये आहे आणि तिथे मठाधिपती आदरणीय सन्माननीय सद्गुरू नरेंद्र महाराज हे आहेत. हे स्तवन तुमच्या चरणाशी सादर करतोय. लक्ष असावं. शाहीर आणि उत्तम त्यांच्या ग्रामदेवतेत गाणी केलेली आहे. छान लेखनी बुवा आहे. फक्त आमच्या बुवांचा प्रॉब्लेम काय माहितीये ते थोडं बोलतो. हे वर्षाने एकदा आमिर खान सारखं उगवतात. एकच पिक्चर देतात पण फ्लॉप देतात. आज मात्र सुपरहिट आहे. समोर गुंडा कसा आहे ना, विलन कसा आहे. म्हणून बुवा तुम्ही खालच्या वाड्यातला आमिर खान होण्यापेक्षा एवढी चांगली बारी आहे, एवढा चांगला लेखीन आहे, एवढं सगळं ते घेत राहा ना. तुमच्या लाल डोक्यात दाखवत राहा. फक्त लाल डोला लांबरला किती करून दाखवता तुमची मारी डोकी काढाय बघता तर त्वचा काढाय बघता पण मधीच असं लावायचा आहे जो मनाला होईल. दुसरी बारी लावून अरे एक काम करूया भेंडी मला म्हणतात मोठं मोठं गार केलं गंमत मध्ये. अरे हा ना भेंडी मोठं मोठं गार केलं गंमत मध्ये भेंडी आता कुठं मात्र चांगले दिवस आले तो मेरे पे चलती भेंडी. अरे चलती लाल बघे आज नमान पण करणार आहे बघितलं नमनाला तिकडे राज्य शासनाचा पुरस्कार आणि त्याचा आधार मिळालेला आहे आणि तो मेरे को अंडर एस्टिमेट करतात. इट इज नॉनसेन्स. ते थोडं जय घोष ठिकाणी स्केल देवा तिथे ठरविलेली धर्माचार्य जगद्गुरुनी धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा मार्ग जाणी. धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा मार्ग जाणी. मंत्र गणी गणगणात बोले दिला नरेंद्र महाराजानी. मंत्र गणी गणगणात बोले दिला नरेंद्र महाराजानी. Dice
पाठीराखे कायम सोडते. फरमाईश आहे गाणं माझ्या लहानपणी. 500 रुपयाचं पारितोषिक आहे आमच्या अनंत कृष्ण साळसकर. माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर बलराम तांबे 500 रुपयाचं पारितोषिक आणि उदयसिंग सुभेदार आणि विजय लांबोर या 500 रुपये आणले आहेत. बंदार खाके पुण्यावरचा खास माझा मित्र. फरमाईश आहे बाप्पा तुझ्यामुळं चुलत आणि जय चंडिका भजन मंडळ विराज साईनाथ नगर 201 रुपयाचा पारितोषिक. हे ते बघायचे आमचं त्यांना नाही म्हणलं सॉरी ते गाणं सुरू झालं तर म्हणून शिल्पीने दिली आहे माफ करा परत. शाहीर शंकर भोड आणि रवींद्र भोड 200 रुपयाचं पारितोषिक आणले धन्यवाद. सुरेश अण्णा खवाडी आमचे यशस्वी उद्योजक आहेत आमच्या कडशी गावचे आदरणीय माझे मार्गदर्शक 1001 रुपयाचं पारितोषिक. फरमाईश आहे नाव गाण्याचं म्हणतात ऐका तरी समीर आदावडे 100 रुपयाचं पारितोषिक. अमोल काते 200 रुपये. त्याचप्रमाणे गोवा गोवा नमान पाय गोवा वी वॉन्ट नमान आई महाकाली नमान मंडळ कोणते लाटा यांमधील कॉमेडी किंग म्हणून ओळखला जाणारा ओंकार चव्हाण अर्थात गाव वेसुर्ले माझ्या राजू मांडवरचं गाव 150 रुपयाचं पारितोषिक नमन करायचे म्हणतात. गोवा बारी सरसवून जाऊ दे अजून नमन गीत गायला पाहिजे. अजून आलेला आहे काय कोकण कोकणी हे काय रे पडवाडकर युट्यूबर्स हा कोकणी पडवाडकर युट्यूबर्स. मनेश मनोज नाचरे 200 रुपये स्वामींच्या स्तोत्रासाठी. थँक्यू सो मच. अजून काय बोलता का अजून समजत नाही. हे दोन फरमाईशात घेऊया. आमच्या हा नामान बाप्पा तू झामुळं घरी पेटत चुला माझ्या झोपाडी दया सुखी पाय कोमुला घरासाल घरपण देवा भासते घरकुल आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. आणि त्याच्या आधी मी घरकाम केलं. 12वी शिकलो. इकडे आलो राहायला कोण नाही. मला गणपत
घेऊन आला. भरत मध्ये घर नोकरी केली. त्याच्यानंतर माझी मावशी तर राहायची. वाटलं पोरगा एवढा शिकलाय, फर्स्ट क्लास काढलाय, 12वीला बरोबर वाटत नाही. माझ्या चुलत्याने आणलं, भारती आली तिच्या वडिलांनी. आणि त्याच्यानंतर कंपनीत टाकलं. मग हे कुरिअरचं काम करत ह्या विभागामध्ये 2002 पासून 2014-15 पर्यंत होतो. तिथून नंतर गेलो. माझ्या बापाने आता ह्या दिवसात आम्हाला ते संकट आहे, त्याला सगळं कळायचं. आई रात्रभर अशी एका बाजूला वगैरे राहायची, बसून राहायची. तिथं मिळत नाही तिकडे आपल्या लेकरांना बाजूला करायची. सकाळ उठण्याचा गुरांचं शाम काढायचे. ती उतरी पण धड नाही हो, सगळी इकडनं फाटलेली, इकडनं शाम सगळं पडायचं. आणि त्या बापाने माझा गणपती पूजला, तुमच्या आमच्या बापाने गणपती पूजला. ती परंपरा कधी खंडित नाही केली. आज इकडे तुम्ही एका टोकरा राहता, पण गणपती येऊ दे. आता बुवा बोललं 66 दिवस आहे. आता सगळी तयारी झाली आहे. घरात पोराची तयारी लगभग सुरू आहे. काय घ्यायचं, कुठलं बकार करायचं, काय करायचं, त्या विश्वाच्या माणसाची चिंता आहे. आज तुमच्या समोर 11-12 करून हाऊसफुल झालो, त्याची श्रद्धा, त्याचे गट हिट झाले, तो सेवा करून घेतोय. आता काय माझं काम होतं, हे ज्याप्रमाणे पद बोललं, मी गुरच टाकलेला माणूस, दंगा वाटला माणूस, दुसरं काय बोलायचं. काय म्हणतोय, गण माझ्या मालमणी होत्या वाटाळ दगड खोटे काट्या तुरी त्या वाटेरी माझ्या वडिलांनी, त्या वाटेरी माझ्या वडिलांनी आणीला तुला लवाणी. माझ्या पादपणी क्लिअर आवाज जात नाही. तक्रार आहे मंडळाची. 300 रुपये कापले जाते. दादा कुठं आहे? हे मागा आवाज काय गाडी येतोय, थोडा आवाज आपतो ना, रिटर्न येतोय. आवाज येतो. आपलं थिएटर नाही ना, त्याच्यामुळे त्याच्यामुळे प्रॉब्लेम. मॅनेज करा. सॉरी. नमन ना ह्या बुवांनी सांगा, नमन केल्या मला बोलता येईल. माझी बायको तुम्ही छळ नाही करत, त्याला हे छळ करणार त्याला सगळ्याला. एवढी तुला पब्लिकची डिमांड आहे. बोलला बसला तुमचा त्याच्या धनंजय बाबडे सुधाकर मास्टर उदाहरणाचं हे आपलं येतात पाहिलं तर बघतात म्हणून ठीक आहे. सूर्यकांत माऊली अहो जरा नमान करतो तर यांना टेन्शन. आणि नमान काय अहो शक्तीपुरा जर माझी आई आहे तर नमान माझी मावशी आहे. हो दोन बनी येतात काय त्याचा समानच करतोय ना. काय वाईट बोलतो मी कमरेच्या आईच्यावर बोलतोय. त्याच्या धनंजय बाबडे माऊली आमचे 500 रुपये त्याचे दादा थँक्यू. संकेत कांगडे, अभि मोरे, रोशन निमरे आणि कोण रसाळ माऊली, चेतन टक्के, अजिंक्य साळवी आणि विठ्ठल चिवळकर 200 रुपये पारितोषिक. अभय तावडे आहे काय 200 रुपये. आदमी कल्पेश शिकवण यांच्याकडून फरमाईश गणा माझ्या बालपणी 200 रुपये. त्याचप्रमाणे आदमी कमलेश शिकवण यांच्याकडून फेमस सेलिब्रिटी वेद आणि दादासाठी 200 रुपये दादासाठी. थँक्यू सो मच. अरे संतोष ठाकूर झोरे आमचे आयोजक 500 रुपये पारितोषिक स्तवनासाठी नरेंद्र महाराजचे भक्त आहेत. चला हे दोन फरमाईश आहेत. नाव गणाचं बोलायचं आणि सुधारला गाव देवाच्या हुकमान नातळ्यानं साधायचं. भेट दिली ही नवदारीनं, भेट दिली ही गावदेवानं,
लंबोदर काढवण करून सारी करतो मी सोया पण दरवर्ष सारखं मातर सजून घर कसं काय काय आणू गाणे गणपतीला तुझा गणवराईला भराला ह्या फक्त गाण्याच्या प्रमाणे मध्ये पहिल्यांदा चालू आहे नामान होणार ह्याने किती काय करणार नामान होणार जाऊ दे सगळं जे असं घेऊ नाव अहो मला या मोबाईलमध्ये माहिती आपल्याला दिसत नाही प्लीज ऐका घेऊन द्या प्लीज घेऊन द्या ऐका तर आजचा गण आजचा मी काय मंडळी जे काय द्यायचं तुमच्यावर माझं प्रेम आहे सगळं मी करणार पूर्ण फक्त ऐका हे लिहून द्या मी जरा काम सरतो ऐका बुवाची चाल बुवा घ्या बुवा लय भारी लिहिलेलं आहे द्वारी उभा मी स्वागता तुझ्या घरात बुवाची चाल आहे बेशक तू हे चाल ना हो होय सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया सजली धरती ओवाळायारती बापा लवकरया सजला स्वागता तुझ्या मोरया सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया यानंतर शाहीर माझ्या या वारीचा गण गातोय आणि हा पण गण गीत होणार आहे लिहून ठेवायचं परमेश्वराची कृपा आहे तेवढी हे चार म्हणणे माहिती का बरं दिल दीवाना किती से दिल दीवाना ना जाने कब खो गया अरे तूने ऐसे देखा कि कुछ हो गया कुछ हो गया कुछ हो गया मेरी याद ऐकायला जमतं रे वेटिंग अरे घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार सकाळी पोरगा येतो पप्पा बाबा गणपती बाप्पा गेला 14 सप्टेंबर 14 सप्टेंबर मग मला कुठला मकार कुठलं कुठल्या गाडीत जायचं दिवस रात्र घरात 4 माणसं असेल तर 5व्या परमेश्वराची चर्चा लाडक्या मुलासारखा आणि लाडक्या बापासारखा घरातला संवाद असलेला माझा परमेश्वर माझा देव माझ्या कोकणाचा देव येतोय घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख लेख विचारतो येऊन जवळतो लेख विचारतो येऊन जवळतो म्हणे बाप्पा कधी येणार घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख
चर्चा वारंवार कॅलेंडर मध्ये मोजित बसते तारखवा शाहीर आगळ ठेवलेला आहे आगळ हे डायरेक्ट ठेवायचं अरे माझा माग्या हे कसं माझं दोस्त आहे ना पण दोस्ती आज गाडग्याच्या बाहेर माझा एक शेर आहे अरे कभी मेरी याद आई काय कर अरे कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर ये पर्यंत हिंदी शेर है लांबोरीवाचा गावठी आहे का कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर अगर फिर भी मैं तुझे आवाज ना दूं तो गडग्यावर चढ आणि मला पुकारा कर आपण गावठी माणूस हा अरे गावठी शक्ती तुला आज कुठे गेला एअर कंडिशन मध्ये गेला सरकार दरबारी गेला तर सोन्याचा दिवस आहे गोवाने कार्यक्रम केला आम्ही निष्ठावंत ग्रुप गुरुप्रसाद मानव सागर भोसले अक्षय राधापूर आणि सुनील संगमेश्वर 400 रुपये आणले वॉम पैसे आणले थँक्यू सो मच लव यू तर आणि नंतर आलं ओ बुवा मी एवढ्या 9 गवळ्यांनी बोललो आणि एवढी नावा आणि पैसे दिले ते वसुली करतोय ऐका 14 ऑगस्टला जांगळदेव ग्रामस्थ मंडळ ग्रामीण मुंबई होळी कोटवाडी राजापूर यांच्या वतीने शक्तिवले शाहीर संदीप सोबन आणि चंद्रकांत घड्याळ माऊली जांगळदेव नाच मंडळ होळी कोटवाडी आणि प्रतिस्पर्धी मिसको समोरे नवल्याची नाच मंडळ धंगरवाडी जांगळदेव प्रसन्न होळी हे नाच कुठं सांगितलं तुम्ही इथंच आहे ह्याच हॉलमध्ये भेटूया 14 ऑगस्टला 200 रुपयाचा पारितोषिक आहे प्रदीप जगाल आता फक्त सोडा ऐका अरे अल्लाह अल्लाह कल्लर की वाकडी एंडी लावली कमरला साथे माझ्या सोबत जा ए बघा मी एकच सांगतो बघा बॉस मी हे माझं फ्रेंड शक्ती तुऱ्यामध्ये कलगी तुऱ्यामध्ये पहिला व्हॉट्सअप ग्रुप काढला तर आमच्या भग्या म्हणून काढला आणि तिथपासून मी त्याच्या सोबत आहे आणि काय बोलून गेलं मला त्याला बोलायचा माप होता पण तासा आवडला नाही म्हणजे नाच ते मोठा दार केला गंमत अरे म्हणतात मोठ्यापटीची नावं सांगा तुम्ही मोठे नाही तुम्हाला आज काय केलेलंच आहे तर तुम्ही मोठे नाही तुम्ही एवढंच आहे तुम्ही एवढा तिथंच जायचं म्हणजे बुवा चड्डी में रहेगा चड्डी में चड्डीत राहायचं अरे बरोबर बोलतोय भेटी तुम्ही सरळ तत्वाने यायचं पण खुरपाने काढायचं नाही मेरे मोठा गुस्सा नाही आणि गुस्सा नाही भेटी असायचा अरे लाल कलरची वाकडी अहो 11-12 झाल्या 11 कलरनी गायल्या त्याच्यात चाली वेगवेगळ्या तेवढ्यात कसं आपली सोपी चाल वाटली त्यांना उत्तर द्यायला म्हणतात गटारीला म्हणतात कोंबडा कापायचा आमच्या इथं कुकू कापतात कोंबडीला कापतात भेंडी ह्यामध्ये कोंबडीची खाद असता काळा कोंबडा कसा बुजवतो बघता बघित राहायचा बरं कोंबडा आणि कोंबडीचं 2 मिनिटाचं काम अरे नाही जुळायला किती वेळ लागतोय गोवा एक साथ नमस्ते कुठला मग ही मोठी कोंबडी मी काळा कोंबडा ना अरे पण ही मोठी कोंबडी मग मी बोलतोय मंग्या नाही मंगेश बुवांना नाही म्हणताय मी मंगेश बुवांना म्हणताय दुसऱ्या बारीत आलं की फक्त त्यांना टोपी काढायला हवा हे बरं एवढी काढायला हवा फक्त गुंडी म्हणतोय की शेटी म्हणतोय तुम्हाला कळेल लाल घालून आलेलं आहे हा हे रे काय वाईट बोललो वाईट बोललो अरे मग ही गुंडी कोंबडी ह्या कोंबडीचं तू राहा ह्या कोंबडीचं करतो मी हा कोंबड्याचा अरे मग ही गुंडी कोंबडी ह्या कोंबड्याचा तू राहा ह्या कोंबडीचं करतो मी हात काटोयचा खालून जा
विजय भवानी माऊली 100 रुपयाचा पारितोषिक आणि एक जोगळे 122 रुपयाचं नमान फरमाईश. सोनाली प्रसंकर 100 रुपयाचं पारितोषिक नमान झालं पाहिजे. आता मला सांगा हे रसिक आहे कापूट आहे हवा कापूट ऐका नमानात काय वाईट नाही. इतक्या फरमाईशात विरार अर्ध नमानासाठी आणलाय गोवा. तुम्ही जर आज काय बोललो नमानावर लोक कापून टाकतील म्हणजे मान सन्मान करतो. तर त्याच्यामुळे असं काय बोलू नका. गवळण घेतोय गवळण असं महादेव माझ्या पायाच्या संगती ऐका ना मध्ये डिस्टर्ब करू नका मध्ये. माझ्या पायाशी रांगती भीक जन्माची मागती. म्हणे गवळे प्रश्न विचारला कृष्ण काळा का? कृष्ण काळा नाही. कृष्ण काळा नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं असतं पण कृष्ण सावळा होता. हे काळी ना तुमची नजर काळी तुमचं मन काळा तुमचं काळीच काळ त्याच्यामुळे तुम्ही त्याला काळा म्हणता. कृष्ण काळा नाही कृष्ण सावळा. कृष्ण सावळा. तुम्ही सावळा म्हणजे असं उत्तर सांगितलं असतं. या अशा फालतू गोष्टीच्या नादाला लागत नाही. उत्तर काय नाही काल कृष्णाला सावळा बोला दुसऱ्या वेळेचं उत्तर दे. या फालतूगिरी नाही करायच्या. काळा म्हणजे मला काळा बोलायचं म्हणून त्या कृष्णाला काळा बोलता नॉन सेन्स. मी प्रश्न विचारतो का म्हणे तो लास्टला विचार कुठला तो संतोष बुवा म्हणतात तुमच्या वकिलांना सांगा. वकिलांना सांगा ये नहीं है वकील ये छोटा शकील काय करेगा भेंडी. अरे एवढा साहेब उभा राहा. अरे उभा राहा. अरे ह्यांना पाणी मारलं गेल्या वर्षी तुम्ही पाणी मारलात ना मग नाच करते काय विचारा बोलायचं तुम्हाला काय नको. ये वकील ने छोटा शकील डिस्काउंट करेगा सबको तुम्हारे इधर मालूम गांडा भाई. माझ्या पायाशी रांगती भिग्या जन्माची मागती. त्यांच्या स्वतंत्र भिकाजी बुवा त्याला भिग्या भिग्या म्हणत ना भीक या जन्माची मागती. मी भिक्या नाही म्हणत आहे. त्याचा उमेद परत तुमचा मिसअंडरस्टँडिंग होईल प्रॉब्लेम होईल. माझ्या पायाशी रांगती भिग्या जन्माची मागती. मग या गवळणी झाल्यावरती मंग्या गवळणी असं नाही आहे. या मंग्याला नाही म्हणणार मी. तुम्ही महिला बघू नका 200 रुपये का फी. मंग्या गवळणी झाल्यावरती पाय तुरे वाल्याचे घरती. बघा
कमाल गर्दी आहे, फरमाईश जास्त झालेली आहे. 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतील. आमचे गोपटे दादा आणि आमच्या मैत्री हे आहे आपली शाखेचं नाव पण ते नटेश्वर. आमच्या कडवई गावचे आमच्या सांगबाईचे लेकर आमचे ओमटेवाडी गेली 15-20 वर्ष माझ्या संदेश होते मला साथ दिली. एकच माझ्यासोबत आहे आणि त्यांच्याच वाडीतला त्यांच्या भावकीचा माझा त्या वाडीशी माझ्या गावाशी संबंध आहे. ऋणानुबंध आहे. 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद दादा. तर आता आवं ऐकून घ्या. तर मग घ्या 10-15 मिनिटं माझे वाढणार. कारण वाढणार म्हणजे अरे किती मला लोकांसाठी आलेलं आहे तर त्याच्यामुळे आज काय मला बोलायचं नाही. तुमचं मी फायदा करून दिलेला मंडळाचा हाऊसफुल शो केलाय ना, तुम्ही बोलले का नाही. विवान कोदरे, अरे वा विवान कोदरे माझा शिष्य होणार आहे. बोलले वेदांच्या नावासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. धन्यवाद. तर हे फक्त 2 मिनिटात सिरियस आहे का. आज आहे जीवदाने भानुदास घराण्याचा यंदा मी एक प्रश्न फोडलेला आहे. आता दुसरा एक हात घालतोय बलराम तांबे आहेत, भानुदास घराण्याचे श्याम आमचे डॉक्टर साहेब आहेत, भिकाजी भाऊ आहेत आणि आज ते घरानं काय खोटं बोलणं असं मला वाटत नाही. खोटं बोलतच नाही कधी. पण आज जीवदाने तुझ्या साक्षीनं त्यांच्या प्रश्नाला हात घालतोय. माझा मूळ घराणं बाबुरंगले घराणे बाय माझे उभे राहा आणि यांचा प्रश्न मान्य करून घे. प्रश्नाला उत्तर देतोय. पोरांनो ऐका. हा प्रश्नाचं उत्तर मी कैलासवासी संजय पेरणे यांना समर्पित करत आहे. त्यांच्या मृत आत्म्याला स्मरून सांगायचं भिकाजी बोलणी की उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. बाकी मला काय बोलायचं नाही. प्रश्नाला हात घालतोय. गोवाचा प्रश्न आहे. एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या. त्यातून एक मनुष्य उत्पन्न झाला. त्याचे नाव काय. भगवान श्री शंकराने त्याचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला. त्या स्त्रीचं नाव काय. त्यांना 2 अपत्य झाले. त्या अपत्याचे नाव काय. त्यांना गाई म्हशी बकऱ्या मेंढ्या चारायची विद्या शिकवली. त्या विद्येचं नाव काय. 10वीच्या गाईड मध्ये पण एवढा प्रश्न नाही. अरे एका वेळेला किती प्रश्न विचारतात. सुपारी एका तारखे देतात. प्रश्न जो 25 पण घ्या हा. आपण माझी उदाहरण ठेवत नाही. माझा प्रभाकर धनावडे यांच्या आशीर्वादाने प्रश्न हात घालतोय. पहिला प्रश्न. एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या. त्यातून एक मनुष्य जन्मला. त्याचं नाव अरबूज असे होत. अरबूज. जलावरती मात्रा उकार ज. अरबूज. भगवान शंकराने त्याचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला. त्या स्त्रीचं नाव शीतळा देवी. स्त्रीचं नाव शीतळा देवी. अजून एक आहे. थांबा माप आहे प्रश्नाचं. अरबूज आणि शीतळा देवी यांना एक अपत्य झालं. त्यांचं नाव काय. तर बुवा त्या अपत्यापैकी मुलाचं नाव मजगुल मजगुल आणि मुलीचं नाव भामादेवी. त्यांना गाई म्हशी बकऱ्या आणि मेंढ्या चारायची विद्या कोणी शिकवली. त्याचं नाव धेनुघर. तर म्हणून बुवा तो जो पण मनुष्य होता तो अरबूज. बायकोचं नाव शीतळादेवी. मूळ झाला मजगुल आणि भामादेवी आणि शिकवलं धेनुघर. हे तुमच्या प्रश्नाचा खरा उत्तर आहे. आणि आज तुमच्या आमच्या जीवनाने समोर हे मान्य करून घ्यायचं तर उत्तर बरोबर असेल. आता डिस्काउंट सांगून देतो. 7 ते 8 प्रश्न म्हणून वाक्यानो तुरे वादन शक्ती तुला फक्त वरवरची गोष्ट आहे. हा घेणार एका बाजूला जाणार. अरे राणा होणार तुरेवाला नाही ऐकणार. राणा हा मोठा मोठा गार केला. गमत म्हणजे गमत मध्येच केले. डायलॉग थांबा तुम्ही. यांचं फक्त आमचा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे. हा प्रश्न बोललेला शक्यता आहे. आज म्हणून संतोष मला ते तू वकील भेटी करा शकील. 11वी वारी 2 प्रश्न बोलण्याची शक्यता आहे. जीवदाने तर शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगरधार म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बैलराजाला वरदान करून दिले. एवढं सांगायचं आहे. देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात ही वरदानाची सविस्तर ग्रंथकथा आहे. शंकर खंडोबा आणि ज्योतिबा वगैरे सांगायचं नाही. तुमचं हे पुढे
आमचा मंग्या बुवा बलराम तांबे बुवा तुमच्यावर मारी आहे. सगळ्या शेतकऱ्यांना ऐका प्रेमाचा सल्ला लावा ध्यान घेऊन उडकाले सवाल माझा सोडवून द्यावा सभेमध्ये घ्या माल सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये घ्या माल लावा ध्यान घेऊन उडकाले लावा ध्यान घेऊन उडकाले सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये घ्या माल सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये घ्या माल लावा ध्यान घेऊन उडकाले लावा ध्यान घेऊन असली सोयी असला समरेला सुख येणार नाही तुझ्या नशिबाला सुख येणार नाही तुझ्या नशिबाला सुख येणार नाही तुझ्या नशिबाला कोणी शिकवलं सांगा या सभेला सुख नावा गाव आज या लढाला सुख नावा गाव आज या लढाला सुख नावा गाव आज या लढाला साधवनाड खंड खंडाले साधवनाड खंड खंडाले सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या माल सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या माल लावा ध्यान घेऊन उडकाले लावा ध्यान घेऊन तर गोवा तुम्ही मला दुसऱ्या पर्यंत न्याय दिले वेळ चालेल 5 मिनिटं द्या. आज इथं रसिक राजा आहे. काय आहे ते दिलेलं आहे होतं. माऊली तुमचं नाव सांगा. शरद परब या स्कूल 200 रुपयाचा पारितोषिक आहे. तर या ठिकाणी हा म्हणजे 9 आधी आहे. अहो तुम्ही ना शेमटू सुधाकर मास्टर सारखे शेमटू नाव काय प्रकाश पुजारी मौलिक सॉरी आमचे तुरेवाले साहेब प्रकाश पुजारी 500 रुपयाचा पारितोषिक. अनेक मंडळी थांबलेली आहे. हो हुकम करणो ते 5 मिनिट लावा. नमान नमान अरे पब्लिक माझ्यासाठी एक नमनासाठी आहे का वाईट करतो हा भागित राहायचं आता बघतो खाऊ वाटला शाहीर मंगेश यादव शाहीर मंगेश यादव आज जुन्नरच्या प्रदेशात आज जुन्नरच्या जंगलात तुझा मला स्थान सातपुरेवाल्याचा स्थान सोलांची हायस्कूलमध्ये आणि आपल्याला सगळ्याला बघा आणि आम्हाला सगळ्याला चार मुलीला ठेवला चार जीवन असेल चार हातात जीवन असेल भोग्याच्या गाव चार मुलीला क्या बोलले बोलले हा मला एक सांगायचं याच्यात कलगीचं नुकसान काय हो जे काय कमरे खालचं सगळं बोलायचं बघापासून कमरेच्या खालचं मी एक तरी काय बोललो अरे जरा ना ऐकून घ्या. तुकाराम मानकर बुवा यांचे शिष्य आदरणीय आमचे सन्मान्य आमच्या गुरु सारखे तुकाराम मानकर बुवा यांचे शिष्य राम जोशी पाचेरी सभा गुहागर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याप्रमाणे कोकणवाडी मित्रमंडळ वैभव विकास आयोजित शाहीर कीर्तन धनावडे आणि शाहीर विकास लांबोरे 25 जुलैला वारी आहे बघा मोरे गावात आहे त्याला सोबत राहिला या रे बरोबर. तर ठीक आहे 2 आता हे घेऊया तो जत्रेत शिट्या एक समाज बोलतो मी घेतो आणि बारी संबोधतो बाकी अहो याचा
माझ्या ऐकायला ते म्हणायचं भावाचं लग्न होतं माझ्या गुरुनाथ तांबोरेचं आणि आमचं सगळे तटकरे भाऊ आलं होतं आणि आमची चर्चा चालली चर्चा आता म्हणतात अहो आमच्याकडे म्हणतात एक पोरगी साखरपुडा झाला लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी दिवशी म्हणतात पडून गेली आणि वर सांगतात खबरं पिसून ठेवलं होतं सगळं झालं तयार मला प्रश्न हाच आहे ते धन तांदूळ ह्या सगळं ठीक आहे पण एवढं लग्नाचं जे खबरं पिसलं तर त्याचं काय केलं नाही असं विचारलं हा सगळा प्रॉब्लेम एक सवाल तोडून खातोय आणि बारीश ठेवतोय आणि लग्न पण काय नको गोरी है की नाही यार मुझे हरी हरी चुडिया आम्हाला सांगितलं नाही की कोकणात आमचे उद्योगधंदे येत आहेत तुमचं स्थलांतर थांबेल आणि काय नाही हो सगळ्या त्या आमच्या खेळाबिळात गेला लोट्यात गेला अहो अर्धा तास नाकात असं गुदमरायला होता एसटीन गेलं तरी गुदमरायला होता अरे हा आमचा विकास अरे सुंदरसा आमचा निसर्ग स्वर्गासारखा देवभूमी म्हणतो आम्हाला उद्योगधंदे असलं नको आमच्या पर्यावरणपूरक आमचे उद्योगधंदे असायला पाहिजे आमची जे फळं येतात ती फळं वगैरे उत्कृष्ट होणार आहेत त्याच्यामुळे कृपया असले उद्योगधंदे नको म्हणून काय म्हणतोय ह्या यमायदिशानी ह्या रसायनानी ह्या यमायदिशानी ह्या रसायनानी कोकणाची केली नुकसानी ह्या यमायदिशानी ह्या रसायनानी कोकणाची केली नुकसानी होती चौकड हिरवळ नदी नाले निर्मळ होती चौकड हिरवळ नदी नाले निर्मळ शुभ्र निवाळ पाणी आता पेरलं हे विष जीव होतो कसा विष नाही वचणार पुढा कोणी या मैत्रिशानी या रसायनानी या मैत्रिशानी या रसायनानी कोकणाची केली नुकसानी या शाहीर तुमचा मान सन्मान ठेवून बारीक केली आहे 10 मिनिटं कधी झाले त्याच्यावर तुम्ही काय बोलायचं नाही आणि नमानावर काय बोलायचं नमानावर काय बोललं उत्तर देता तुम्ही दुसऱ्या बारीला आम्ही पुन्हा येईन